हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रीज झाली आहे आणि आता आमच्या दोघींसाठी इथं दूध गार करायला ठेवते. जनरली गरम करायला ठेवतं पण आम्ही गार करायला ठेवतो. म्हणजे आम्ही गरम करून गार करायला ठेवतो कारण लई गरम गरम पण पिता येत नाही, त्यामुळं थोडंसं गार केलं नाही ते पिता येतं. तर मेथीची भाजी बनवते. आज खूप दिवसांतून मेथीची भाजी म्हणजे बाजारातच खूप दिवसांतून आली, त्यामुळं यांनी त्या दिवशी भाजीपाला आणला होता तर भाजीपाल्यामध्ये मेथीची भाजी पण आणली. तर म्हटलं आज मस्त मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवू. तर भाजी आणि भाकरी. आणि आत्याला तर उपवास आहे, आत्याला सोमवार आहे, त्यामुळं आत्यांसाठी ते साबुदाणा भिजू घातला आहे. देते राहू द्या, नका लगेच लई कामाची नाही. मेथीची भाजी तुम्ही भाजीपाला नाही आणेल का? एवढं तुम्ही मला म्हणले नाही का कानाला पोहे बनवायचे. हो फाटील शर्ट कमी घाला. गरीब माणसं हा गरीब तुमच्यासारखे मोठे युट्यूबर थोडी आहे. राहू द्या, काय गरीबाची चेष्टा करायला तुम्हाला लय मजा वाटते ती बरं का, पण है ना. आम्ही चेष्टा निघाले, आम्ही चांगलं सांगितलं. तुम्ही काय गरीब नाहीच आहे, तुमची शर्ट जरा फाटले झाले. द्यान गरम करून द्यान पटकन. देतो थांबा जरा, आमची भाजी काढावं लागेल. चटका बसलो. चटका बसला असता तर मग मी तुम्हाला काढायला लावलं असतं, मी कशाला काढलं असतं. हां, आणि तुम्हाला माहिती मला चटके बसतच नाही. लय गरम होतं, लय गरम होतं. काय खिडकीमुळं जास्त होतं. हा ना, लय ऊन येतं. झालं 15 दिवस उन्हाळा राहिला. काही नाही, पाऊस पडला तरी गरम होतं, ऊन असलं तरी गरम होतं, वारं असलं तरी गरमच होतं. हो बाया, आपल्या भागात असा उन्हाळा आहे, काही पडू गरमच आहे. 6 महिने नाही, 4-5 महिने तरी. पावसाळा लागल्यानंतर बी जास्त गरम होईल. पाणी गरम नको असल्यावर गरमच पाणी. एवढंच काय ग्लासमध्ये द्या टाकून. आता बघून पिऊ. तिथं ग्लास आहे ना तुझ्या तोंडात. पहिले लोक परतीनं खायचे, तुम्ही आता भगुन्याला दिले तर काय वाईट आहे. हा, अजून देऊ का? बघून का बहुगुण? भगुन्या नाही म्हणते, जरा पातीलं म्हणते. हो, श्रुती फ्रॉम स्वित्झर्लंड. हो, आम्ही आहे स्वित्झर्लंडचे. तुम्हाला काही प्रॉब्लेम? स्वतः काल एवढी फाटफाट इंग्लिश बोलले, 2-3 वाक्य ब्लॉगमध्ये शायनिंग मारायसाठी. तेव्हा नाही तुम्ही स्वित्झर्लंडचे. आम्ही एक मराठी शब्द चांगला सुशिक्षित भाषेत बोललो, तर तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल. श्रुती फ्रॉम सोनेवाडी नाही, श्रुती फ्रॉम स्वित्झर्लंड. बरे आम्ही स्वित्झर्लंडचेच. तुम्हाला माहितीच आहे आम्ही स्वित्झर्लंडचे. कशाला बोलले. तर मस्त अशी मेथीची भाजी तर बनवून रेडी आहे. दादू, कोण आला तुला भेटायला? बाबा आले. खाऊन घे पटापटा. अरे बाबा संग जायचंय, तू बॅग भरी ते मी आवर आपल्याला मामाच्या घरी जायचंय. मम्मीला नाही न्यायचं. हां, सुट्टीला जायचं आहे आम्हाला. मम्मीला न्यायचंच नाही. हां, आपण दोघंच जाऊ. तुला यायचं ना, पुरी यायचं ना दादू. ऐ टाकल्या. तर आता पाहुण्यांसाठी नाश्ता बनवते. इथं मामा त्यांच्यासाठी उपमा बनवते, कारण पोहे मामांना पिकलं होतं, त्यामुळं उपमा बनवते. काय म्हणले? नाही, आधी कसं म्हणले ते सांगा. इकडे या. कसं म्हणले ते सांग. हा, तिखट चिल्ला बनवला. तुम्ही खाणार? ऑफकोर्स. काल आमचं डिस्कशन झालं, आमच्या आंबे पिकले तर आत्या म्हणे काही सोन्यावडीला देऊ, काही दाऊसला देऊ. तर त्यांचे दोन्ही पण जाऊ असं म्हणले की नाही म्हणे, काय द्यायचे ते जर घरी आले ना तर देऊ म्हणे त्यांना. माझा मामा आलेले, मामाजवळ आंबे देऊ काही. ते कुठे दुसरे जाऊ.
दीदी त्यांना वाटलं मला विचारायला येतील, लगेच इथे येऊन बसले. हो, एक मिनिट इकडे नाश्ता द्यायला या. नाश्ता द्यायला या. आंब्यांचं काय म्हणले तुम्ही म्हणले होते ना, ते जर आले घ्यायला तर द्यायचे. हा मग ते तसेच पोच करतील. हा मग तेच ना, आमच्याच माहेरची आहे ना. तुम्ही म्हणले ना आले तर द्यायचे तर द्यायचे. एक एक नाही, ते इकडचा आंबा निघतो नळाजवळचा, त्याचे सगळे आंबे. हा तुमचं तर तोंड एवढं झालं. काना बाय. हाय काना हाय. जाऊ दे बाबाला आता. ते माग लागलंय. बाय बाय कर. तुला नेलं नाही रे, चूचू वाडा रे, चूचू वाडा. काना काना ऐ चिकू दिसला, चिकू दिसला. चूचू वाडा रे. तर आज आम्हाला बनवायची डाळ बट्टी. आज आम्ही म्हणजे ना किराण्यात आम्ही पीठ आणलं होतं, तिथं मॉलमध्ये होतं. तर जे रेडीमेड पीठ असतं तर ते आणलं होतं. हे बघा, हे तर म्हटलं रेडीमेड पीठाची बनवून पाहू. तसं तर दरवेळेस गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून बनवतो, ह्यावेळेस म्हटलं तशी बनवून पाहू. तर आज मस्त डाळ बट्टीचा इथं डाळ शिजायला टाकली आणि दीदींनी पीठ मळून ठेवलं इथं बट्टीचं. हे बघा, आणि ते प्रीमिक्समध्ये हे सगळं टाकलेलं असतं, काहीच नाही, फक्त तूप टाकायचं गरम करून थोडंसं आणि पाणी टाकून आपल्याला जसं पाहिजे तसं मळून घ्यायचं. बाकी त्याच्यात सगळं असतं, त्यामुळं जास्त काही तामझाम नाही आहे. तर आता मी डाळीसाठी कांदा टोमॅटो वगैरे कट करते आणि मस्त की डाळ बट्टीचा बेत करू आज. तर मस्त अशी डाळ झाली आहे आणि इथं बट्टे खायला शिजायला ना. पाहिला का किचनमध्ये यायसाठी इतका आटापिटा चालू आहे, फार आजी जागा देत नाही तरी यायचंय त्याला. काय करायचं दादू? ए मम्मा काय देते पाय, मम्मा काय करतीये? मम्मानी डाळ बट्ट्यात तळायचं चालू आहे मम्माचं. लय टेस्टी झालंय पण डाळ बट्टी. फर्स्ट टाइम आपण विकतच्या पिठाचे करून पाहिले, पण खरंच टेस्टी लागले. आता दरवेळेस आणि जो हो. आता तुम्ही काय करा, आज सगळं झालेलं आहे, फक्त बट्ट्या घ्यायचे. हो झालंय ना, तेवढेच आहे ना आता. चला होय, चल माग.